जय महाराष्ट्र मंडळी. आज आपण पाहणार आहोत गाय गोठा अनुदान योजना 2025 याबद्दलची सविस्तर माहिती. आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक लोक शेतीबरोबर जोडधंदा करत आहेत. जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करतात. पशुपालनामध्ये गायीचे पालन करणे हे सर्वात सोपे पशुपालन आहे. परंतु आज ग्रामीण भागामध्ये गायी किंवा म्हैससाठी राहण्याची व्यवस्था चांगली नाहीये. पर्यायाने या जनावरांना ऊन, वारा, पाऊस यांचा त्रास होतो. या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यायचा निर्णय घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, चला आज गाय गोठा या विषयावर मुद्देसूद बोलू. सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 अर्ज प्रक्रिया नुकतीच चालू केलेली आहे. राज्यात 2023 पासून ही गाय गोठा योजना राबवली जात आहे. यासाठी सरकारनं तब्बल 78,000 पर्यंतची मदत सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. या योजनेमधून शेतीबरोबर जोडधंदा करताना शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायामध्ये मोठी उलाढाल करणं सोपं होणार आहे. याच्यामुळे पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाव मिळण्यास मदत होणार आहे. गाय गोठा अनुदान योजना 2025 योजनेअंतर्गत 2 ते 6 जनावरे असतील तर 77,888 रुपये खात्यावर जमा होतील. 12 जनावरे असतील तर 1,55,000 अनुदान खात्यावर जमा होईल. 18 जनावरे असतील तर 2,31,000 अनुदान खात्यावर जमा होईल. ज्या शेतकऱ्यांकडे शेतात 20 ते 50 फळझाडे आहेत आणि त्यात त्यांनी जर मुक्त गोठा करायचा असेल तर छत नसलेला गोठा या योजनेतून करता येईल. ज्या शेतकऱ्यांकडे 50 पेक्षा अधिक फळझाडे आहेत त्यांना या योजनेतून छतासहित गाय गोठा मिळेल. शेतकऱ्यांकडे योग्य पद्धतीचे गोठे असल्यास जनावरांचे पालन पोषण चांगले होण्यास मदत होईल. त्याच्यामुळे व्यवसायात वाढ होईल. गायीचे आरोग्यही उत्तम राहील. तर आता पाहूयात मुद्दा क्रमांक 1. गाय गोठा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कसा होईल? जनावरांचे पालन पोषण योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल. शेतकऱ्याला याच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. दुग्ध उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर चालना भेटेल. या योजनेमुळे शेतकऱ्याला जनावरांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करता येईल. पशुपालनामध्ये वाढ होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल. आता बघूया मुद्दा क्रमांक 2, म्हणजेच गाय गोठा अनुदान योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर त्यासाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, अर्जदार शेतकऱ्यांचा 7/12, 8 क्षेत्राचे ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र, ज्या जागेत गोठा करायचा आहे त्या जागेचे फोटो, जागेची पाहणी केलेल्या अधिकाऱ्याचा पाहणी अहवाल, रहिवासी दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषित प्रमाणपत्र, जातीचा दाखला. आता बघूयात पुढला मुद्दा. गाय गोठा योजना पात्रता नेमकी काय आहे? गाय गोठा योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या हक्काची जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात ग्रामीण भागात, दुर्गम भागात राहणारे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. अर्जदार शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे. जमिनीचा 7/12, 8 असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदार शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेस पात्र राहता येईल. अर्जदार महिला असल्यास पतीच्या निधनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदार शेतकऱ्याकडे 2 जनावरे असणे आवश्यक आहे. यापूर्वी जर केंद्र, राज्य सरकारकडून अर्जदार शेतकऱ्याने गाय गोठासाठी अनुदान घेतले असल्यास या योजनेस तो अपात्र असेल. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या अर्जदार शेतकऱ्याला विशेष प्राधान्य दिले जाईल. आता बघूया मुद्दा क्रमांक 4. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? गाय, बैल, म्हैस या जनावरांसाठी पक्का गोठा व्हावा यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करत आहे. या योजनेचा अर्ज करण्यास अडचणी येत नाहीत. अतिशय सोप्या पद्धतीने हा अर्ज कसा करता येतो? या योजनेमधून मिळणारी रक्कम ही बँकेच्या खात्यावर 100% जमा होत असते. या योजनेला शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुद्धा म्हटलं जातं. तर आता मुद्दा क्रमांक 5 बघू. गाय गोठा योजना 2025 अनुदान कसे असेल? शेतकऱ्यांकडे 2 ते 6 जनावरे असतील तर 77,888 रुपये मिळतील. 6 ते 12 जनावरे असतील तर 1,55,000 रुपये मिळतील. 12 ते 18 जनावरे असतील तर 2,31,000 रुपये मिळतील. आता बघूयात मुद्दा क्रमांक 6. योजनेसाठी अर्ज नेमका कसा करावा? अर्जदारांनी गाय गोठा अनुदान योजना अर्ज करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जाणं आवश्यक आहे. ग्रामपंचायत मधून आपल्याला गाय गोठा योजना अर्ज घ्यायचा आहे. अर्जदाराने अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावीत. अर्ज भरून झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये विशिष्ट कर्मचाऱ्यांकडे अर्ज जमा करावा.
शेतकरी बांधवांनी गाय गोठा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज करावा. अर्जामध्ये संपूर्ण माहितीसह जमिनीची माहिती, जनावरांची माहिती द्यावी. सोबत सर्व कागदपत्रे जोडावीत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी जर सर्व अटीची पूर्तता केलेली असेल तर अर्ज त्वरित मंजूर होतात. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 7. गायगोठा बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली बनवलेली आहे ती पाहू. 2 ते 6 जनावरांच्या गोठ्यासाठी गोठा हा 26.95 चौरस मीटर निवारा असावा. लांबी त्याची 7.70 मीटर व रुंदी 3.50 मीटर असायला हवी. 2 ते 6 जनावरांची घावणे सरकारी नियमानुसार 7.7 मीटर बाय 2.2 मीटर व 65 मीटर असायला हवी. जनावरांच्या मूत्र संचयनासाठी 250 लिटरची टाकी बांधणे आवश्यक आहे. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर टाकी बांधणं आवश्यक आहे. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 8. गाय गोठा योजना अटी कोणत्या आहेत ते पाहू. एका कुटुंबात एकदाच या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच लागू केलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा लाभ घेऊ शकतील. अर्जदाराकडे 2 ते 6 जनावरे असायला हवीत. प्रत्येक जनावरांचे टॅगिंग करणं आवश्यक आहे. अर्जदाराला पशुपालनाची माहिती तसेच अनुभव असणे आवश्यक आहे. स्वतःच्या जमिनीवर फळझाडे, वृक्ष लागवड केलेली असावी. गोठ्याचे काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो, गोठ्याचे काम चालू असतानाचा फोटो, गोठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचा फोटो, गोठ्याच्या बांधकामासोबत वरील सर्व गोष्टींचे फोटो अंतिम प्रस्तावात अहवालासोबत सादर करण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. तर मंडळी, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर www.mahayages.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्या आणि अशीच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.